कारण पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामधली ही मोठी बातमी आपण बघूया। एक मोठा ट्विस्ट आपण कालपासून या सगळ्यामध्ये बघतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली असतानाही नाराज असणाऱ्या सुनील टिंगरे यांनी अर्ज दाखल केला होता आणि याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीमधली अंतर्गत जी खदखद आहे ती चव्हाट्यावरती आली। पण आता सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे यांची पार्थ पवार यांनी समोरासमोर बैठक घेतली आणि टिंगरे यांची समजूत काढण्यामध्ये पार्थ पवार यांना यश आलेलं आहे। सुनील टिंगरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता टिंगरेंची नाराजी कशी दूर केली, टिंगरेंना कुठलं मोठं आश्वासन देण्यात आलं, असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित झालेले आहेत। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देत आहेत। मिकी, काल ज्या नाट्यमयी घडामोडी काही तासांमध्ये घडल्या त्या आपण सगळ्यांनी बघितल्या आहेत। सुनील टिंगरे हे बैठकीमधून बाहेर निघून गेलेले होते, त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांचे जे समर्थक होते त्यांनी राजीनामे देखील दिलेले होते। मात्र आजचं चित्र काहीसं वेगळं आहे। आज सुनील टिंगरेंची नाराजी दूर झालेली आहे। अगदी जर आपण बघितलं तर काल संपूर्ण नाराजी नाट्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुरू होतं। पक्ष कार्यालयामध्ये आपण बघितलं की नक्की फॉर्म आणि एबी फॉर्म हे कुणाला दिलंय याच्यावरून हा सगळा संभ्रम त्या ठिकाणी होता। सुनील टिंगरे नाराज झाले, बंगल्यातून बाहेर पडले। मात्र आज जर आपण बघितलं तर हे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पार्थ पवारांकडून केला जातोय। सकाळी 9च्या सुमारास विक्रम काकडे हे पार्थ पवारांना भेटण्यासाठी जिजाई बंगल्यावर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर पार्थ पवारांनी थेट सुनील टिंगरेंना फोन लावला आणि सुनील टिंगरेंना बंगल्यावर बोलून घेण्यात आलं। जवळपास 1 तास पार्थ पवार, सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे त्या ठिकाणी एका चेंबरमध्ये बसून त्या ठिकाणी चर्चा करत होते आणि सुनील टिंगरेंना कुठेतरी आश्वासन देण्यात आलेलं आहे की तुम्हाला सुद्धा पक्षाकडून न्याय दिला जाणार आहे। तुम्ही आता ऐका, पक्ष कुठं नाराजगी नाट्य करू नका, अन्यथा याचा फटका कुठेतरी आपल्या उमेदवाराला बसू शकतो, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि सुनील टिंगरेंनी त्या ठिकाणी त्यानंतर आता कुठेतरी मला पक्षाने आश्वासनं दिलेली आहेत। अजितदादांसोबत ज्या पद्धतीने मी काम करत होतो, अजित पवार शब्दाचे पक्के होते आणि त्याच पद्धतीने पार्थ पवार यांनी देखील जे आश्वासनं दिले ते पाळतील असं त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। मात्र जर आपण बघितलं तर सुनील टिंगरेच नाही तर इतर देखील जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजगी आहेत। लांडे असतील, पिंपरी चिंचवडचे माजी आमदार, त्यांनी तर थेट पार्थ पवारांवर अर्थात पैशाचे काही आरोप केलेले आहेत की त्यांचे जे पैशाची डिमांड होती ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही, आर्थिक निकष, त्यामुळं आम्हाला उमेदवारी देण्यात आली नाही। पार्थ पवार त्यांना कशा पद्धतीने समजवतात, किंबहुना ते दुसरे नाना आहेत ते देखील जुने एकदम सिनियर आहेत, त्यांच्यामध्ये आता बघितलं तर डेअरिंग एवढी वाढली की थेट माध्यमांच्या समोर येऊन त्यामुळे सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झालेली असली तरी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। धन्यवाद माहितीसाठी।